उस्मानाबाद जिल्हा हा भूकंप प्रवण क्षेत्रात येतो। या जिल्ह्यामध्ये आपण राहत असताना थोडीशी काळजी आपण सगळ्यांनी घेतली तर आपण सुद्धा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून आपण वाचू शकतो, आपल्या कुटुंबाला वाचवू शकतो। मग काय करायचं भूकंप प्रवण क्षेत्रात आपण राहतो तर पहिली गोष्ट आपण जी घरं बांधतो ती घरं भूकंप प्रतिरोधक तंत्राचा वापर करून बांधली पाहिजेत की जेणेकरून भूकंप जरी झाला तरी घरातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला वेळ मिळू शकतो। यानंतर रात्री ज्या ठिकाणी आपण आणि आपलं कुटुंब झोपतो ती जागा अतिशय सुरक्षित असणं गरजेचं आहे, कारण रात्रीच्या वेळी एखादं संकट आपल्यावरती ओढवलं तर त्याची जाणीव लवकर होत नाही, पण त्यानंतर आपल्याला नुकसानीच्या तोंड द्यावं लागतं। तर अशा वेळी जिथं आपण आणि आपलं कुटुंब झोपतो ती जागा अतिशय सुरक्षित असणं गरजेचं आहे। आपल्या घरातून बाहेर जाण्याचा जो मार्ग आहे हा मोकळा असावा। बऱ्याच वेळेला आपण बघतो आपल्या घराच्या दारामध्ये कुंड्या ठेवलेल्या असतात, खूप सुशोभीकरण केलेलं असतं। अशा वेळेला संकटाच्या वेळी बाहेर जाताना थोडीशी अडचण होते, तर बाहेर जाण्याचा मार्ग आहे तो अतिशय मोकळा असावा। त्यानंतर घरामध्ये आपले जे काही कपाट आहेत किंवा रॅक आहेत याच्यावरती आपण आपलं सामान ठेवलेलं असतं, संसार उपयोगी वस्तू ठेवलेल्या असतात, चटणी लोणची अशा करून मोठमोठ्या बरण्या ठेवलेल्या असतात। तर धक्क्याने अशा वस्तू सुद्धा खाली पडून त्या खाली बसलेल्या माणसाचा दुखापत होऊ शकते, तर अशा वस्तू सुद्धा आपण भिंतीला बांधून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून ते पडून कसलीही हानी होणार नाही। त्यानंतर उंच मजल्यावरती जर आपण राहत असू तर अशा वेळेला जिन्याच्या मार्गाने खाली येणं गरजेचं आहे। अशा वेळेला लिफ्टचा वापर आपण अजिबात करायचा नाही। त्यानंतर प्रत्येक व्यक्तीने आपल्या घराजवळ सुरक्षित ठिकाण कोणतं आहे हे शोधून ठेवणं गरजेचं आहे। ज्या इमारतीत आपण राहतो त्या इमारतीच्या शेजारी जर एखादं मैदान असेल तर ते मैदान म्हणजेच आपल्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे हे समजावं आणि या ठिकाणी आपण सुरक्षित स्थळ म्हणून याचा नेहमी वापर करावा। यानंतर आपली जी मुलं आहेत त्या प्रत्येक मुलांना आपण भूकंप प्रवण क्षेत्रात राहतो आपण काय केलं पाहिजे याची सुद्धा माहिती आपल्या बाळांना आपल्या मुलांना दिली पाहिजे। त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक कुटुंबाने आपल्या जवळ असलेली जी संपर्क यंत्रणा आहे ती अद्ययावत ठेवणं गरजेचं आहे। उदाहरणादाखल पोलीस स्टेशनचा फोन नंबर, आरोग्य विभागाचा फोन नंबर, अग्निशमन दलाचा फोन नंबर की ज्या ठिकाणी आपल्याला रेस्क्यू केलं जाईल किंवा ज्या ठिकाणी आपल्याला मदत मिळू शकते अशा ठिकाणचे फोन नंबर अद्ययावत ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय गाववाडी वस्तीवरती जे आपले बांधव राहतात त्यांनी सुद्धा आपल्या गावामध्ये आपण प्रथमोपचाराचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे। तात्पुरता प्रथमोपचार कसा करायचा किंवा एखाद्या अडचणीमध्ये आपलं कोणी सापडलं असेल तर त्यांना तिथून रेस्क्यू कसं करायचं, त्यांचा बचाव कार्य कसं करायचं, एखाद्या अपघातात सापडलेल्या व्यक्तीची वाहतूक कशी करायची, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबादच्या वतीनं जे काही शिकवलं जातं त्याच्यामध्ये सक्षमपणे जर प्रशिक्षणात सहभाग दिला तर निश्चितच आपण भूकंप प्रवण क्षेत्रात जरी राहत असलो तरी भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आपण सक्षम होऊ शकतो आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि प्रशासनाला सहकार्य करा।